इथं बाबा स्विफ्ट गाडी नाही डायरेक्ट खाली गेली. इथं पाहू शकता डायरेक्ट खालीच गेली. तर इथनं ह्या साईडनी येत होती आणि ह्या साईडनी येऊन खाली गेली. कितने की आती है ये गाड़ी? डीजल वाली छक्कड़ हाँ डीजल वाली छक्कड़ मतलब टेम्पो कितने वाला है, कितने रुपये को आता है? मित्रांनो ते इथं एका ह्याच्या खाली बसलो होतो झाडाखाली निवांत बाज टाकून. ते पोरगा आलाय बकरे घेऊन आपल्या शेरड्या घेऊन चाळायला आणि ते वयच्या झाडाचा फांद्या तोडतोय. माझ्या अंगावर पाडले असते आता त्याने फांदे. मित्रांनो कुठल्या पुण्य माणसाने ठेवलंय पाणी बाबा. ह्या पाण्यामुळं ते लोकांचं बरं होतंय. मित्रांनो तर फायनली प्यायचं पाणी भेटलं. इथं लय वेळ झाला शोधलं फिल्टरचं पाणी होतं. इथं जेवणामध्ये 3-4 भाजी, बटाट्याची भाजी, भोपळ्याची भाजी, शेवभाजी, रोटे आहेत, आईस्क्रीम आहे, स्वीट आहे, कांदा आहे, लोणचं आहे आणि टमाटे. फोटो काढ के फोटो निकाल के आ गए तुम आ गए सब आ गए सब आ गए. शेळी पालनाचा व्यवसाय करतोय मित्रांनो. तर पाहू शकता त्याकडे 200 आहेत. आणि मित्रांनो इथं त्याचा व्यवसाय ऐकून मला नाही आश्चर्य वाटलं. मित्रांनो आपल्या इथं व्यवसाय काय शेळी पालन म्हणजे शेळीची जी ही असतात बोकडं असतात ती मोठी करायची आणि विकायची. तर ह्यांच्या इथं व्यवसाय काय करतो माहिती का योग? मित्रांनो तर दर्शन वगैरे झालं. अतिशय सुंदर असं मंदिर. एकला છે જબરું કહેવાય. 17 દિવસ છે નીકળ્યા છે હજી અને 4 જ્યોતિર્લિંગ કે 12 જ્યોતિર્લિંગની દર્શન કરને છે. બહુ સારું કહેવાય. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. हाय आपल्या संपूर्ण भारत यात्रा आणि 12 ज्योतिर्लिंग यात्राचा दिवस 17वा. तर 17व्या दिवशी आपण आहे आत्ता एका हनुमान मंदिरात. तुम्ही पाहू शकताय सालंगपूर म्हणून हनुमान मंदिर आहे. तर तिथं आलेलो आहे आणि तिथनं आता निघतोय. हे पाहू शकताय इथं हॉल होता खाली. त्या हॉलमध्ये थांबलं होतं. फ्रीमध्ये राहण्याची व्यवस्था होती. हे लोकरमध्ये सामान ठेवलं होतं आणि घेतलंय ते. आता परत एकदा दर्शन करतो सकाळ सकाळ आणि आपल्या पुढच्या प्रवासाला निघतोय. सालंगपूरमध्ये कष्टभंजक हनुमान मंदिर म्हणून आहे तिथं आलो होतो. तर इथं आपली गाडी बाकीचं सामान गाडीवर तसंच ठेवलं होतं. फक्त जे किमती सामान होतं हे रायडिंग जॅकेट, हेल्मेट, रायडिंग बूट हेच लय मागे अशा पद्धतीने आहे. तर हे सामान आटकू आणि दर्शन घेऊन येऊ परत एकदा. मित्रांनो तर परत एकदा मंदिर परिसरात आलेलं. हे पाहू शकताय हनुमान मूर्ती इतकी उंच 54 फूट उंच आणि हे मंदिर आहे. तर चला इथं आता भोजनालयमध्ये सकाळचा नाश्ता पण भेटतोय. तर नाश्ता करून येऊया. ओके चलो जाऊया. मंदिर बघा कसं खास आहे. रात्रीचं लाईट लागल्या अजून खास दिसतंय. मित्रांनो तर आपण काल दर्शन करायला आलो होतो त्यावेळेस एवढी काही लाईन नव्हती. आता पाहू शकता किती लाईन झालेली. तर चला पहिलं तर नाश्ता करूया आणि मग आपल्या पुढच्या प्रवासाला निघूया. व्हिडिओ वगैरे तर एडिट झाला. इथली रील बोला बाई क्या नाम आपका? कल. तर मित्रांनो भाऊ आपला गुजरातमधनं भेटलाय. तर चला पहिलं भोजनालयमध्ये हे करून नाश्ता आणि मग जाऊया पुढं. इथनं एक क्लिप घ्यायची मला भोजनालयाची फक्त. चला मित्रांनो पाहू शकता पोह्याचा नाश्ता आहे. किती लोक बसले. मित्रांनो तर फायनली नाश्ता करायला आलेले. तर पाहू शकता नाश्त्यामध्ये पोहे आणि एक लाडू आहे. तर खाऊया आणि जर आवडलं तर अजून घेऊया. काही नाही अडचण परत पण भेटेल. चलो मित्रांनो तर फायनली निघतोय आता सालंगपूरमधनं. तर मित्रांनो पाहून घ्या हे हनुमानजीचं मूर्ती 54 फूट 30,000 किलो म्हणजे 30 टन वजनाचं ब्रॉन्झ या धातूपासून बनवलेलं आहे. आणि इकडं ते हनुमान मंदिर कष्टभंजन हनुमान मंदिर दिसतंय का तुम्हाला? तर ह्या सगळ्याला बाय बाय म्हणून आपण आपल्या पुढच्या प्रवासाला निघतोय. काल आपण हे दिसते का पाठीमागं बिल्डिंग ह्याच्यात बेसमेंटमध्ये एक हॉल होता. त्या हॉलमध्ये मुक्काम केला होता. आणि मुक्कामाची कालची कहाणी सांगतो मित्रांनो. त्या हॉलमध्ये नव्हे सगळे चार्जिंग पॉईंट बंद करून ठेवलेले आहेत. त्यामुळं नव्हे आपल्याला फोन चार्जिंगलाच लावायला जमलं नाही. त्यामुळे व्हिडिओ पण यूट्यूबचा एडिट करायला जमलं नाही. ही मोठं दिसतंय का? ही भक्ती निवास आहे. तर ह्या भक्ती निवासामध्ये मी येऊन चार्जिंगला लावलं होतं 1 तास. त्यामध्ये जेवढं झालं त्याच्यामध्ये रील आणि फेसबुकचे फोटो टाकले. बाकी मोठा व्हिडिओ तर जमलंच नाही. तर आता इथनं कुठं तरी मोठं मंदिर पाहतो एखादं तिथं थांबून आज सगळं 2 व्हिडिओ यूट्यूबचे एडिट काय नाही मी आज जास्त प्रवास नाही काय नाही मी असा विचार आहे. तर चला जाऊया. कमी गर्दीचं मंदिर पाहिजे मला जिथं मी आणि 2-4 माणसं असली तरी चालेल. इथं लई गर्दी त्यामुळे एडिट करायला पण जमत नाही आणि चार्जिंगची प्रॉपर व्यवस्था पाहिजे अशा पद्धतीने आहे. तर फायनली प्रवासाला सुरुवात करतोय आजच्या दिवसाच्या. चला चांगला मुक्काम झाला आपला. मेन तर चार्जिंग नाही आता. तर चार्जिंगला लावायचं जुगाड पाहिलं पाहिजे. एक तर मोबाईलला होईल ह्याच्यावर चार्जिंग आपल्याला
जो मॅप पाहायचा आहे त्या तर एक मोबाईल ह्याच्यावर चार्जिंगला लावूया, एक पॉवर बँकला चार्जिंगला लावूया, अशा प्रकारे आहे. तर आता जाऊन कुठंतरी चांगली व्यवस्था म्हणजे परवा दिवशी कशी आपल्याला ही भेटली होती गोशाळा तशापैकी काय असं पडायला बी बाजबीज पाहिजे आणि फॅन बिन पाहिजे आणि लाईट पाहिजे असं ठिकाण हुडकतोय मी. तर चला जाऊया. आता ह्यातल्या कॅमेऱ्यातली पण मेमरी संपली, कॅमेऱ्याला पहिलं जीवदान दिलं पाहिजे थोडं. चलो बाय बाय. पावसाला सुरुवात केली आता इथनं निघतोय बाहेर. किती पार्किंगला गाड्या आहेत पाहू शकता. हे एकच पार्किंग नाही, असे 10पेक्षा जास्त पार्किंग आहेत. एवढ्या सगळ्या गाड्या आहेत. एक जीट इकडून आहेत बहुतेक खालनं, इकडून पण एक जीट येतं आपलं. कोण आहे का नाही चला विचारू कोण आलं. पुढनं एक जीट आहे बहुतेक. मित्रांनो तर सकाळी प्रवास चालू केला, जवळपास 20-25 किलोमीटर आल्यानंतर ना यूट्यूबचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी थांबलो. तर इथे एक पाहू शकता मुरलीधर हॉटेल म्हणून आहे. इथं मोबाईल चार्जिंगला, पॉवर बँक चार्जिंगला लावले. इथं अशा बाज टाकलेले आहेत, तर त्या बाजवरच झोप काढतोय आपलं निवांत. झोप कशाची काढतोय तर व्हिडिओ एडिट करतोय अशा प्रकारे आहे. तर चला आजचा प्रवास काय आता दुपारनंच करणार मी. 1 तास करणार, परत थांबणार, 1 तास करणार, थांबणार, असं करत जाणार. चलो मित्रांनो, ते इथं एका ह्याच्या खाली बसलो होतो, झाडाखाली निवांत बाज टाकून. ते पोरगा आलाय बकरे घेऊन, आपल्या शेरड्या घेऊन चाळायला, आणि ते वयच्या झाडाचा फांद्या तोडतोय. माझ्या अंगावर पाडले असते आता त्याने फांदी. हा तर मित्रांनो आपण या हॉटेल पाशी थांबलोय, मुरलीधर हॉटेल आणि पान. ए भाई रुक जा यार, मेरे ऊपर डाल देगा तू. नहीं आएगा, आने के बाद बोलेगा नहीं आएगा. बड़ा बड़ा क्यों छाट रहा है यार, छोटा छोटा छाट. तर मित्रांनो मी आता गुजरातमध्ये, आणि गुजरातमध्ये नाही वे एका हॉटेलच्या तिथं बाहेर निवांत बसलेलो आहे. कारण मला एक व्हिडिओ एडिट करायचा होता, मोबाईल चार्जिंगला पण लावायचा होता, पॉवर बँक मोबाईल. त्यामुळे हॉटेल आहे इथं, आणि हॉटेलच्या समोर असे बाज टाकलेले आहेत. तिथे एक आणि इथे एक, अशा प्रकारे 2 बाज आहेत. तर इथं बसलो होतो निवांत. तर तिथं हा एक पोरगा आला आणि तो शेळी पालनाचा व्यवसाय करतोय मित्रांनो. तर पाहू शकता त्याच्याकडे 20 शेळ्या आहेत. आणि मित्रांनो इथं त्याचा व्यवसाय ऐकून मला नाही आश्चर्य वाटलं मित्रांनो. आपल्या इथं व्यवसाय काय, शेळी पालन म्हणजे शेळीची जी ही असतात, बोकडं असतात, ती मोठी करायची आणि विकायची. तर ह्यांच्या इथं व्यवसाय काय करतो माहिती का, हे बोकडं झालं, पाट झाली, तर तो बारक्यापणीच विकतो, म्हणजे 1000-1500 रुपयाला विकून टाकतो. आणि ह्याचा व्यवसाय मेन काय आहे माहिती का, हे शेळीचं जी शेळ्या दिसतात का, ह्या सगळ्या शेळ्यांचं दूध काढतो, ते दूध डेअरीला घालतो. अशा प्रकारचं व्यवसाय आहे मित्रांनो. तर मित्रांनो आपल्या इथं केला जातोय का असा व्यवसाय, तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. ये इससे पूछते भाई, ये इसका क्या कहता है तू, इसका मेन बिजनेस क्या है तुम्हारा? बकरी का क्या कहता है तू? हाँ मतलब इससे पैसा कैसे कमाता है तू? दूध निकाल के बच्चा बेच के नहीं पैसा कमाता का इसका? वो बच्चा बेच के नहीं बचाता, नहीं आता क्या पैसा? दूध ना खाता है. दूध ना कितना रुपये लीटर है दूध? 30 रुपये. 30 रुपये लीटर आहे का? तर मित्रांनो कितना लिटर निकलता है? 10 लिटर. तर मित्रांनो पाहू शकताय 20 शेळ्यांमध्ये 10 लिटर दूध निघतंय त्याचं रोज. आणि ते म्हणतंय आपल्याकडे बोकडं बिकडं विकत नाही, ते डायरेक्ट दुधासाठी व्यवसाय करतात अशा प्रकारे. आणि मी त्याला विचारलं, बाबा तू आला इथं डायरेक्ट कुणाला न विचारता ह्याच्या झाडाच्या फांद्या बिंद्या तोडल्या. म्हणलं आमच्या इथं आला एखाद्या बकऱ्यावाल्याने अशा फांद्या तोडल्या तर त्याला निबार शिव्या देतात माणसं. ते म्हणतो आमच्या इथं असं काही नाही आहे, इथली माणसं चांगली आहेत. म्हणलं त्याला आज इथली झाडं तोडली तर उद्या काय करणार, उद्या म्हणतोय ती लिंबाची लाईन आहे ना तिकडं तोडायला सुरुवात करणार. अशा प्रकारे आहे. तर मित्रांनो प्रत्येक राज्याचं कल्चर वेगवेगळं आहे. अशा प्रकारे आहे गुजरातमध्ये. शेळ्या पण दूध खाण्यासाठी पाळल्या जातात भाऊ. तर तुम्हाला ही माहिती होती का नाही ते कमेंट करून नक्की सांगा. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. बोला हर हर महादेव. बोला भाई हर 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 महादेव. मित्रांनो तर फायनली जेवण करतोय आता. जिथं आपण मोबाईल वगैरे चार्जिंगला लावले होते त्याच हॉटेलच्या बाहेर जेवण करतोय. तर जेवणामध्ये 3-4 भाजी, बटाट्याची भाजी, भोपळ्याची भाजी, शेवभाजी, रोटे आहेत, आईस्क्रीम आहे, स्वीट आहे, कांदा आहे, लोणचं आहे आणि टमाटे आणि पापड आहे. अशा प्रकारे आहे. तर अशा प्रकारे जेवण करतोय. ओके मध्ये मित्रांनो तर मी आता गुजरातमध्ये, गुजरातमधनं आपण दीव या ठिकाणी चाललोय. दीव हे एक केंद्रशासित प्रदेश आहे. गुजरातपासून वेगळं राज्य आहे थोडक्यात म्हणू शकताय. तर तिथं जात असताना काल आपल्या मोबाईल पॉवर बँक काही चार्ज नव्हतं, तर वारंलाही सुटलंय. तर ते चार्ज करण्यासाठी एका हॉटेलमध्ये थांबलो. हे सगळं पाहू शकताय मुरलीधर हॉटेल अँड पान पार्लर म्हणून आहे. तर इथं थांबलो आणि इथंच जवळपास मी 10 वाजल्यापासून बसलो. आता 1 वाजल्या. इथं बाज आहे त्याच्यावरच बसून व्हिडिओ वगैरे एडिट केला आणि जेवायचं म्हणून म्हणलं इतक्या वेळ थांबलं इथं जेवण करून जावं. तर हे सर आहेत
जेवण वगैरे केलं मी अगोदर विचारलं, म्हणलं थाळी कितीला आहे काय, 120ला सांगितलं. जेवण बिवण झालं, पैसे द्यायला गेलो तर सर पैसेच घ्यायला तयार नाही आहे. तर अशी वाटत चांगली पण माणसं भेटतात मित्रांनो. गुजरातमध्ये आल्यावर बऱ्यापैकी मला चांगली माणसं भेटली, फक्त एका ठिकाणी तो पेट्रोल पंपावरचा वाईट अनुभव होता. तर या सरांना भेटून चांगलं वाटलं. क्या बोलोगे सर आप? कुछ नहीं. तर मित्रांनो तुम्ही कधी आला, कौन सा रोड है और होटल का ये एड्रेस बताओ आपका. कटेड़ा रोड बोटाद. कडेरा रोड, कटेड़ा रोड बोटाद. कठेडा रोड बोटाड. कठेडा रोड बोटाडवर हे हॉटेल आहे. इथं थांबू शकताय तुम्ही, अशा प्रकारचं हॉटेल आहे. तर चला मित्रांनो, चांगली माणसं आहेत सगळीकडं, फक्त आपण शोधली पाहिजेत असे. तर चला बाय बाय. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. परत प्रवास स्टार्ट केलाय. आता 2 वाजता प्रवास स्टार्ट केलाय मी. अजून 20 किलोमीटर नंतर एक सुंदर असं मंदिर आहे, त्या मंदिरात जाऊन थांबायचा विचार आहे. तर चला 20 किलोमीटर जाऊया. मित्रांनो, तर स्वामीनारायण मंदिरात आलो आहे. गडडा 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 स्वामीनारायण मंदिर म्हणून आहे. तर चला, गाडी जाते का आतमध्ये काय नाही, गाडी आत गेली तर बरे. जात असेल असं वाटतंय मला. मित्रांनो, तर फायनली परत एकदा अजून एकदा थांबलोय आणि परत एकदा आपण आलेलो आहे स्वामीनारायण मंदिरमध्ये. गडाडा म्हणून एक गाव आहे, तिथं एक स्वामीनारायण मंदिर आहे. ती पण खूप मोठं स्वामीनारायण मंदिर आहे. पाहू शकता इथं पण किती गाड्या लागल्यात पार्किंगला. पण काल होतं ना सालंगपूरचं हनुमान मंदिर, तसं नाही आहे. तर आता इथं काय करतो, इथं एक हॉल आहे यात्री निवासासाठी. तर तिथं जाऊन थोडा आराम करतो, मोबाईल चार्जिंगला लावतो. काय जेवढं चार्जिंग होतं तेवढं लगेच उतरून टाकतोय मी. त्यामुळं चार्जिंगला लावतो आणि मग तुम्हाला थोड्या वेळाने 4 वाजायच्या दरम्यान हे दाखवतो कसं आहे मंदिर. आणि मग आपण परत पुढच्या प्रवासाला निघूया. मित्रांनो, तर इथं गाडी पार्किंगला लावली. इथं पाहू शकताय सभागृह म्हणून लिहिलेलं आहे. तर हे जो बाहेरचं स्ट्रक्चर बघा लाकडात बनवलं आहे, एकदम मस्त बनवलेलं आहे. तर इथनं पाठीमागं मंदिर आहे. खालनं चालत आलं तर शिड्या बिड्या एकदम टकाटक आहे. मंदिरामध्ये थोड्या वेळाने जाऊया. आता आपण तर विश्रांतीगृह आहे, तिथं जाऊन बसूया थोड्या वेळ. हे पाहू शकता हे विश्रांतीगृह आहे मंदिराचं. तर बरेच जण झोपलेले असतात. आपण पण जाऊन व्हिडिओ एडिट करत बसूया. मेन तर चार्जिंगला लावायचं असू द्या, मग काही नाही. मग मी 6 वाजेपर्यंत बी बसले इथं. मित्रांनो, तर अशा प्रकारचं आहे. भरपूर जण निवांत बसल्यात. आपण तर बसूया, पहिलं चार्जिंगला लावूया एक गोष्ट, मग बसूया. मित्रांनो, तर निवांत असं झोपले आता ह्या हॉलमध्ये. वरती फॅन पण चालू आहे. इकडं इथं पाहू शकता, वरती दिसतंय का, इथं एक वस्तू चार्जिंगला लावली, तिकडं ह्याच्या एक वस्तू चार्जिंगला लावली. अशा प्रकारे तिकडं गोप्रोच्या बॅटऱ्या चार्जिंग लावल्या, तिथं फोन चार्जिंगला लावला आहे. आणि आपण आता इथे व्हिडिओ एडिट करूया. चला मित्रांनो, तर थोड्या वेळ विश्रांतीसाठी इथं थांबलो होतो, कारण मंदिर जे स्वामीनारायण मंदिर आहे आपण जिथं थांबलो होतो आता, तर काय गडाडा काय ते गावाचं नाव आहे, जिथं थांबलो होतो. तर अशा प्रकारचं आहे. आणि ह्याची गेट म्हणजे मित्रांनो हे एक लग्न हॉल असल्यागतच आहे. आणि ह्याची गेट बघा कशी आहेत, अशी सगळं ओपन होईल अशी गेट बनवलेले आहेत त्याचे. तर पहिलं आपण दर्शन करून येऊया. इथं पाहू शकता अशा प्रकारच्या बिल्डिंग आहेत बारीक बारीक दिसायला. तर ह्या ठिकाणी विश्रामगृह होता, विश्रांतीसाठी होतं. तर 4 वाजता मंदिर उघडतं. आता 4:30 वाजलेत. तर जाऊया मंदिरात. सर किधर से जाने का मंदिर के लिए? मंदिर के लिए ये कॅमेरा बंद कर दो. मित्रांनो, तर फायनली आलोय आपण. मित्रांनो, तर फायनली मंदिराच्या पाशी आलोय. इथं कॅमेऱ्यात व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे. कसलं ऊन लागतंय भयंकर. 4 वाजले, 4 वाजून 4:30 वाजले तर इतकं भयंकर ऊन आहे. इथनं खालनं यायचं होतं, ते पाहू शकताय. जर डायरेक्ट आलो असतो तर खालनं आपण तिथं गाडी पार्किंगला लावली असती आणि तिथनं ह्या शिड्या चढत यायला लागलं असतं. आता आपण पाठीमागं गाडी पार्किंगला लावली, त्यामुळे आपल्याला डायरेक्टच मंदिर दिसतंय. तर चला जाऊया मंदिरामध्ये. मंदिराच्या बाजूचा परिसर पाहिला ना तर इकडं पण असं मस्त असं गार्डन आहे सगळीकडं. दिसतंय का कसलं भारी. मित्रांनो, तर दर्शन वगैरे झालं. अतिशय सुंदर असं मंदिर आहे. आणि ह्या मंदिराच्या खाली इथं काहीतरी आहे, मला जाऊन दे नाही पण म्हणे बॅग ठेवून ये, तर ते तर जाता ये नाही मला. चला आता जाऊया आपण.
दर्शन वगैरे झालं. आतमध्ये काही एक स्वामीनारायणची एक मूर्ती होती. अजून इथले कोणतेही एक हे असतील ज्यांनी काहीतरी इतिहासामध्ये काहीतरी केलं असेल गुजरातसाठी, त्यांची एक मूर्ती होती. श्रीकृष्णांची मूर्ती, म्हणजे खाली बेसिकली 2 मजली. इथंच खाली नव्हे स्वामीनारायणची मूर्ती होती, वरती नव्हे इथले जो योद्धा होते त्यांची कोणाची तरी होती. आणि त्यानंतर एका साईडला भगवान श्रीकृष्णाची राधाची मूर्ती होती. अशा प्रकारचं होतं. तर चला जाऊया आपण आता पुढच्या प्रवासाला. मित्रांनो, तर असं मंदिर होतं, हे पाहू शकताय तुम्ही, स्वामीनारायण मंदिर गडाडा म्हणून गाव होतं. तर इथे एक फोटो काढूया आणि जाऊया आता. फायनली निघूया इथनं. एक फोटो काढायचा. भाई हॅलो, एक फोटो खिचो यार. मित्रांनो, तर फायनली प्यायचं पाणी भेटलं. इथं लई वेळ झाला शोधलं फिल्टरचं पाणी. इथलं लोकल जे पाणी आहे ना, त्यात एक खारापणा आहे, खारटपणा. हे पाहू शकताय तुम्ही. इथं पाण्याची कॅन्ड होतं, पाणी पिलो पण लई काटा पिलो की काय काय कळा नाही. माझ्या हे दुखायला लागलं घाशात. एक बाटली बोलून घेऊ. कुठल्या पुण्य माणसाने हे ठेवलंय पाणी बाबा. ह्या पाण्यामुळं काही लोकांचं बरं होतंय. लय भयंकर. आणि इथलं पाणी इतकं खराट आहे ना, जे लोकल पाणी. आता आपण सौराष्ट्रामध्ये पोचलोय. आपल्या इथं कसं आहे, विदर्भ आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे, मराठवाडा आहे. कसं आहे, तिथला सौराष्ट्र एक भाग आहे गुजरातमधला. त्यामध्ये 5-6 जिल्हे आहेत. लय ऊन भयंकर. आता वाजले तिथं 5:30. असलं जीवाची अशी लाही काय नाव नाही, लाही. मित्रांनो, तर ढासा म्हणून गाव होतं. ढासा. तर आता चला. तर मित्रांनो, पाहू शकता एक गुजरातमधील गिरगाया. तर आपण ह्याच्यावर एक व्हिडिओ काढू, रील. कितने की आती है ये गाड़ी? डीजल वाली छक्कड़, हाँ, डीजल वाली छक्कड़, मतलब टेम्पो कितने वाला है, कितने रुपए का आता है? कीमत कितनी है इसकी? 3 लाख 3 लाख नया। नहीं है। और पेट्रोल वाला? पेट्रोल वाला नहीं है, डीजल वाला है। ओके। अभी नया मैंने देखा ना, 1-2 जगह शोरूम बना है उसका। ये तो ऐसे गैस वाली ना ऐसा भी था ना, पेट्रोल बुलेट नहीं, वो वाला। डीजल है। डीजल होता है, ये बना के लिए है क्या? ऐसा मिलता है? कैसोद हाँ, कैसोद कैसोद में बनाया है। नाथ बने ओके। मोटी कंपनी ना हाँ। बदी बना हुआ है बदी गाड़ी। ओके। पुरानी गाड़ी आपने दी थी क्या, उन्होंने ही दी? अब पुरानी नवा वाली बना दी, ओके। 1 लाख रुपया दिए। ओके। બધું ફરી ગયું। ओके। वीडियो निकालो क्या इसका? एक बार निकालो हाँ। निकालो। ये कौन सा है? रॉयल कितना सीसी का था? लगा हाँ, ओके। कितना सीसी का है? 135 नहीं आवे लगभग। मित्रांनो मी आहे गुजरातमध्ये आणि आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा. तर मित्रांनो, यात्रेचा आपला 17वा दिवस आहे. तर 17वा दिवसामध्ये मी गुजरातमधील सौराष्ट्र या भागात आलोय. सौराष्ट्र म्हणजे काय, आपल्या इकडे कसं विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, तसं गुजरातमधील सौराष्ट्र म्हणून भाग आहे. त्यात 5-6 जिल्हे एकत्र येतात. तर त्या भागात आलोय मित्रांनो. सौराष्ट्रामध्ये एंटर केल्यापासून अशी बुलेट पासून टमटम बनवली किंवा रिक्षा बनवली, काय बनवली, टेम्पो बनवलाय पाहायला भेटतोय मित्रांनो. तर ही एक रॉयल एनफिल्डची एक बुलेट गाडी, ही डिझेल बुलेट आहे. आणि डिझेल बुलेट पासून हा साचा बनवलाय. तर ह्या गाडी बनवण्यासाठी काय केलंय मित्रांनो माहिती का, एक तर ह्या भाऊंनी ज्यांनी बनवली ना, त्यांची स्वतःची बुलेट होती. तर यांनी 1 लाख रुपये देऊन ही बुलेट देऊन ही गाडी बनवून घेतली. आणि जर नवीन तुम्हाला घ्यायची असेल, समजा तुमच्याकडे गाडी नसेल आणि काही नसेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, फक्त 3 लाख रुपये द्यायचे तर अशी गाडी घ्यायची मित्रांनो. शेतातल्या वगैरे कामासाठी चांगली. आता समजा बैलगाडी वगैरे आपल्या इकडं कमी झाली, असली गाडी कुठं पण चालती, कारण पॉवर पण लय
आपले बुलेटची गाडी, रॉयल एनफिल्डची गाडी, त्यामुळे पॉवर पण आहे. तर मित्रांनो फायनली निघतोय अशा प्रकारची ही गाडी आहे आणि आता आपण जाऊया पुढच्या प्रवासाला. मित्रांनो ही पाहू शकताय प्रत्येक चौकात नाही असं कबूतरखान्यागत काही ते बनवलेलं आहे आणि इथं आईलव डामनगर म्हणून लिहिलेलं आहे. पाहू शकता किती कबूतर बसतात. कबुतरांनाच घर बनवलेलं दिसतंय ती. चलो डोसा म्हणून गाव लागलं ना, तिथनं पुढं रोड एक नंबर टॉप क्लास आहे. 2 लेनच आहे पण भाऊ रोड भारी आहे. कुठं कुठं तरी हाईट स्पीड ब्रेकर वगैरे, बाकी काही नाही आहे एवढं. एकदम मस्त रोड आहे. गाडी मेंटेन राहते, स्पीड 60च्या स्पीड मेंटेन राहते. अजून 120 किलोमीटर राहिले ड्यू. तर तिथनं पुढं आपल्याला तिथपर्यंत जायचं ना. आता वाजलेत 6:27. तर अजून आपण 20 किलोमीटर बरोबर 100 किलोमीटर ठेवायचे आपल्याला उद्याच्याला. अशा हिशोबाने आहे प्लॅन. चला तर हा मित्रांनो तो वेगळाच प्राणी पाहायला भेटलाय. काय म्हणते त्याला, हरणाचाच प्रकार एक असलं तरी त्याला कुठली ताणतात. काय म्हणतात त्याला विसरलो मी, मला मागच्या वेळेस बी दिसलं होतं. काय म्हणतात त्याला काय माहिती. हो मित्रांनो यांचा बॉल हरवलेला दिसतोय. मित्रांनो तर ह्या भाऊचा बॉल हरवलेला दिसतोय. ह्यांना पाहून नाही मला आपल्या क्रिकेट खेळायच्या दिवसाची आठवण आली. आ गया अरे भाई बॉल ढूंढो यार. क्या जिंदगी में पहली बार 6 मारा बॉल मोदी मोटी आप कहाँ जाओ? पुणे यूट्यूब चैनल MS फोटो काट के फोटो निकाल के. हाँ आ गए तुम, आ गए, सब आ गए. मित्रांनो ओके यूट्यूब क्रिकेट खेल रहे हैं आपके हेलो अरे मोटा नहीं है कुछ. हेलमेट निकालो. ना ये अरे नहीं यार मैं छोटा यूट्यूब ठीक है. बड़ा ही हो गया कभी नहीं आ गया. ओके थैंक यू ब्रो. ये तुम रेडी है ना? वाह बंची भाई. आईडी ले लो. यूट्यूब आईडी ले लीजिए. हेलो रेडी. मित्रांनो नाम क्या तुम्हारा? बंसी. हाँ श्रियांश. बहुत बढ़िया लगा भाई. आगे पेट्रोल पंप कितना दूर है? 20 किलोमीटर. यहाँ गांव में मिलेगा वो दुकान पे. नहीं मेरे पास पेट्रोल है. मेरे को शाम को टेंट लगा के रुकने के लिए. उधर सारकुंडला है 15 किलोमीटर. हाँ हाँ धर्मशाला है. रेलवे स्टेशन पास. ओके वो फ्री है. ओके ओके एमएस बेस क्या करो. ए चलो एमएस का बेट. रेलवे स्टेशन है उसके सामने ही है. हाँ चलो जाऊ का भाई. चलो हो चलो. मित्रांनो तर आपण जसं लहानपणी बॉल मित्रांनो तर मी गावातच राहिलं आहे आणि मला माहिती असं जोरात हाणला आणि कुठं कचरा म्हणजे ह्याच्यात गेला गवतात बॉल तर लवकर गावत नव्हता. तर असंच त्यांचं झालं होतं. मित्रांनो तर इथं रोडनी चाललो होतो मी. आज प्रवास करत होतो गुजरातमध्ये. आपण दीवकडं चाललो होतो आणि रोडनी इथं एवढी माणसं का जमल्यात म्हणून थांबलो. तर मग लक्षात आलं की इथं बाबा स्विफ्ट गाडी नाही डायरेक्ट खाली गेली. इथं पाहू शकताय डायरेक्ट खालीच गेली. तर इथनं ह्या साईडनी येत होती आणि ह्या साईडनी येऊन खाली गेली. कैसे गई सर? ऐसे सावरकुंडला बाजू से आए हाँ और यहाँ पे रिटर्न लेने के लिए. ओके मतलब यू टर्न ले रहे थे आप, तब आप रिवर्स किया तो पीछे ही चली गई. लगा नहीं ना किसी को? ड्राइवर कौन था? ओके
तर मित्रांनो अशा पद्धतीने गाडी दमान चालवायला पाहिजे. आता इथं हा हे पण होता नमरे होता तर इधर से चली गई क्या? हाँ खतरनाक ऍक्सिडेंट झालाय भाऊ. लागलं नाही हेच महत्व. कितने जण थे? अकेला था एकटाच होता मित्रांनो. टर्न मारताना गेली खाली गाडी. मित्रांनो तर फायनली सावरकुंडला म्हणून एका ठिकाणी आलोय आणि तिथं बऱ्याच जणांनी सांगितलं गांधी आश्रमात जा, गांधी ह्याच्यात जा, धर्मशाळेत जा. तर मित्रांनो इथं आलोय. तर इथं आल्यावर तिकीट आहे याला काय ते तिकीट आहे 150 रुपये 200 रुपये अशा प्रकारे आहे. आणि आता मग काय आपलं ह्या ट्रिपचं मेन तर ही गोल आहे की आपल्याला 0 बजेट फिरायचे. जो पण खर्च राहील राहायचा वगैरे तो टेंटमध्येच करायचा. आपल्याला राहण्यासाठी 1 रुपया पण खर्च करायचा नाही असं आहे. तर आता मी इथं पैसे तर नाही देऊ शकत. मग चला पुढचा पर्याय बघू. पेट्रोल पंप बघू कुठं ते बघू जाऊन झोपूया आज. चलो तुम्हाला आश्रम मित्रांनो तर पाहिलं तर इथं गांधीजींचा एकदम सुंदर असा पुतळा आहे आणि अशा प्रकारचं हे होतं आश्रम. आणि मस्त ठिकाणी म्हणजे कमी बजेटमध्ये जर तुम्हाला फिरायचं असेल तर मस्त ठिकाणी राहायचं असेल तर माझं तर कमीत कमीच बजेट आहे. त्यामुळं मी नाही झाली व्यवस्था तर इथे येईल परत. मित्रांनो तर आजच्या मुक्कामाची सोय नाही होय एका आश्रमामध्ये झाली. तर तुम्ही पाहिलं आपण रेल्वे स्टेशनच्या समोर गेलो होतो. तिथनं आपल्याला ह्या आश्रमाचा पत्ता भेटला होता आणि तिथनं मग आपण ह्या आश्रमात मुक्कामी आलो होतो. तर इथं आश्रमात आलो राहायची वगैरे सोय झाली. मग ह्यो भावाला म्हणला जेवण करा. टिफिन बोलते इसको क्या बोलते? इसको क्या बोलते? खाना खाना. ते हाँ बरं ठीक है खाना म्हणतात. हॉस्टल में जाता है, सुबह जाता है। हॉस्टल में जाता है क्या? हाँ, सुबह भी जाता है 200 जन। 200 जनों का? हाँ अभी ये 200 जनों के लिए बनाया था वहाँ का? नहीं, ये क्या हॉस्टल में जाएगा अभी। ओके ओके. कितने जनों का? ये अभी है 20 टिफिन में। तर मित्रांनो 20 जणांचं जेवण सोबत बनवलेलं आहे. तर इथं ते आता गाडीवाले आले होते. ते आश्चर्यचकितच झाले बाबा म्हणे अकेला जन आया है, बे तो जन होने चाहिए. बे मतलब 2 ना असं म्हणत होते. तर चला जेवण करतो खातो. कसं हे त्याला म्हणलं लय झालंय. ये काय आहे आलू काय काय लोकी बी आहे इसमें? हाँ, लौकी आलू। लोकी आलोय का? चल. तर आता आपण एका आश्रमात आलोय आणि आश्रमात आल्यानंतर मेरे गुरु साहब ने क्या आ गया बहुत अच्छा हुआ. अने ये एक अकेला घूम रहे हैं स्कूटर लेके. बहुत आभार है आपका. वो हिम्मत वाला है आप. 12 दिन की जोत करने का दर्शन करने का है. हम आपको दर्शन कर रहे हैं. ज्योतिर्लिंग हमारा हो गया है थे. कभी टेकरी सावरकुंडला आया बहुत अच्छा हुआ. ओके. अरे मैं एक आइसमैन हूँ. मेरा यूट्यूब में खोलो तो निकल जाता है कांति भाई आइसमैन बोलो तो मेरा पूरा वीडियो निकल जाता है. पूरा इंडिया में है मेरा. ओके. तर मित्रांनो ह्यांना गुजरातीत भारी बोलत होते. अकेलाचे बेजोन नाहीचे मतलब पहिले जे ओरिजिनल कोण होते? एकलाच છે. જબરું કહેવાય. 17 દિવસ છે નીકળ્યા છે હજી અને 4 જ્યોતિર્લિંગ કે 12 જ્યોતિર્લિંગની દર્શન કરને છે. બહુ સારું કહેવાય. એટલું બધું સરસ નીકળ્યા દર્શન કરવા માટે અને સારી જગ્યા આવી ગયા. કબી ટેકરી નાઇટ કરી એ બહુ સારું કહેવાય. અમારા ગુરુ સ્થાનકની જગ્યા છે અમારી. थँक्यू હા. धन्यवाद. मित्रांनो तर मी गुजरातमध्ये येईन. गुजरातमध्ये आजचा मुक्काम मी एका आश्रमात केलेला आहे. तर पाहू शकता अशा प्रकारे मोठा आश्रम आहे. तर ह्या आश्रमाबद्दलची माहिती आणि हा आश्रम कुठे आहे तर त्याची माहिती हे सांगतील अरुण सिंगजी इथले सेवक आहेत. तर अरुण सिंगजी ये आश्रम किधर आहे? ये कवि टेकरी सावरकुंडला में है, गुजरात में, जिला अमरेली. ओके. तर मित्रांनो मी आहे स्वप्नील देवडे आणि मी करत आहे संपूर्ण भारत आणि 12 ज्योतिर्लिंग यात्रा. ती पण ह्या पाठीमागं पाहत आहे पॅशन प्रो गाडीवर. त्यातील आजचा दिवस 17वा आहे. तर 17व्या दिवशीचा मुक्काम आपण ह्या आश्रमात केलेला आहे. कबिरी टेकडी म्हणून आहे. तर मित्रांनो ही गौशाला प्लस आश्रम आहे. पुढं आश्रम आहे आणि पाठीमागं गौशाला आहे. ते दिसतंय का सगळं गायांचं खाद्य वगैरे. आणि इथं मुक्काम पण एकदम मस्त आहे. इथले आता उन्हाळ्याचे दिवस आहेत. इथलं जे कर्मचारी आहेत सेवक आहेत ते सगळे नाही बाहेरच त्यांनी फॅन वगैरे पण आहेत खॉट वगैरे टाकून आणि बाहेरच झोपतात. तर तिथंच मी पण झोपत आहे. अशा प्रकारे चार्जिंगची वगैरे सुविधा पण एकदम उत्तम आहे. आणि मित्रांनो मी तर पेट्रोल पंपावरच थांबणार होतो. आपण जे तुम्ही मागं व्हिडिओ पाहिला असेल आपल्याला क्रिकेट खेळताना काही भाऊ भेटले होते
तर त्यांनी मला हे आश्रम सजेस्ट केलं होतं. मग त्यांच्या सांगण्यावरून मी इथं आलो. तर इथं फ्रीमध्ये राहण्याची पण व्यवस्था झाली, फ्रीमध्ये जेवणाची पण व्यवस्था झाली, जेवण पण एकदम मस्त होतं. अशा पद्धतीने आहे मित्रांनो. कमीत कमी पैशामध्ये तुमचा भाऊ पूर्ण भारत फिरत आहे, 12 ज्योतिर्लिंग फिरत आहे. फक्त मित्रांनो मी तुमच्याकडून पैसे कधीच मागणार नाही, फक्त मला तुमचा सपोर्ट पाहिजे. नवीन पाहत असाल, तुमच्यापर्यंत पहिल्यांदाच व्हिडिओ आला असेल तर फॉलो नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की लिहा. चला बाय बाय, भेटूया उद्या सकाळ. हे आश्रम कसं आहे ते तुम्हाला दाखवतो जायच्या अगोदर. चला बाय बाय, फॉलो करा.